नमस्कार दादा, नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव श्रीराम भानुदास तायडे, मुक्काम पोस्ट दुधा, तालुका जिल्हा बुलढाणा. आज आपण कुठं आलेलो आहोत? मी आज डॉक्टर पोटे गणेश पोटे साहेब यांच्या शेतात SRT शेतीला भेट देण्यासाठी आलो असता त्यांच्या शेतामध्ये सध्या तूर ही उभ्या अवस्थेमध्ये असून त्यामध्ये पूर्णतः गाजरगवत आहे आणि त्यांनी याच प्लॉटमध्ये मागील 3 वर्षापासून कुठल्याही प्रकारची नागाटी व कोणतंही इंटरकल्चर ऑपरेशन केलेलं नसून त्यांना यावर्षी तुरीला अगोदर 10 क्विंटल आणि नंतर 3 क्विंटल आणि सोयाबीनला 7 क्विंटल उत्पन्न घेऊन त्यांनी SRT शेती व्यवस्थितरित्या पार पाडत आहे. त्यांचेच एक SRT शेत बघून आम्ही प्रोत्साहित होऊन या वर्षीपासून आम्ही सुद्धा SRT शेतीला सुरुवात करण्याची आमची इच्छा आहे. आज दिनांक 8 जून रोजी आम्ही भेट दिली असता त्यांच्या शेतामध्ये सध्या ही तुरीचे पीक हे उभ्या स्थितीमध्ये असून यानंतर ते या तुरीला कापणी करून त्यामध्ये नंतर जर फुटवे जर निघाले तर त्यावरती राऊंड ऑफ किंवा दुसरे एखादे तणनाशक घेऊन ते हे जागच्या जागीच याला थांबवणार आहे आणि नवीन यानंतर जे खरीपाचे नियोजन हे करणार आहे. यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी ते सरकी आणि तुरीचे उत्पादन परत घेणार आहे असे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. बरं दादा, तुमचा परिचय नाही का? बरं, या ठिकाणी आपण बघू शकता. आता आपला हा 1 एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आज 8 जून 2025 रोजी जिकडं तिकडं सर्व शेतकऱ्यांच्या आता नागाट्या झालेल्या आहे, रोटावेटर झालेले आहे, पेरणीच्या सगळ्या तयाऱ्या झालेल्या आहे की नाही दादा? पण आज आपल्या शेतामध्ये तुम्ही इथं बघू शकता पूर्ण काँग्रेस गवत उभं आहे. तरी आपल्याला या चिंता नाही कुठली की आपली पेरणी कधी होणार, काय होणार. कारण आपण आता 1-2 दिवसामध्ये याच्यावर तणनाशक मारून देणार. तणनाशक मारलं की पूर्ण हे गवत जळून जाणार आणि लगेच आपण याच्यावर लागवड करणार आहोत कपाशीची आणि तुरीची. तर आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांना या SRTकडे वळावं असं मला वाटतं, का नाही दादा? हो, 100%. आपले जर मार्गदर्शन जर घेतले तर समोर कुठल्याही परिस्थितीत या SRTला तोड नाही असे मला वाटते. धन्यवाद दादा, आपण आमच्या शेतीला भेट दिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.